नाशिकच्या दिंडोरी औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे आणि कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये 2 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्पेक्ट्रम नावाच्या कंपनीमध्ये केमिकल ड्रमचा स्फोट झालेला आहे आणि केमिकल वायू गळतीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रासही उद्भवतोय। अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण आपल्याला ताजी माहिती देतील। किरण, आग नियंत्रणामध्ये आहे का? ही आग नेमकी लागली कशी? जीवितहानी संदर्भात काही माहिती आहे का? सध्या खरं म्हणजे दिंडोरी तालुक्यातील रासेगाव परिसर आहे, त्या ठिकाणी असलेली स्पेक्ट्रम कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये असलेल्या एका ड्रमचा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर आग भडकली होती। काही वेळातच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे। आग पूर्णतः आटोक्यात आलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ड्रमचा ब्लास्ट झाल्यामुळे केमिकलची जी आग होती ती आगीमुळे परिसरामध्ये ऑक्सिजनच्या एकूणच अनुषंगाने समस्या उद्भवलेली आहे। परिसरातल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होतोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तातडीनं प्रशासकीय अधिकारी पोहोचलेले आहेत। पुढील एकूणच उपाययोजना आणि या सगळ्या अनुषंगाने निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आता प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहेत। श्रद्धा, ताजे अपडेट घेत राहू किरण। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।